जसा आपल्याला भूगोल माहितीये, भारतात एक पंजाब नावाचं राज्य आहे. सिमिलरली बेसिक आणि ती त्या पंजाबची टीम IPL मध्ये खेळते. किंग्स 11 पंजाब ती होती, आता ती पंजाब किंग्स झालेली. सिमिलरली पाकिस्तानमध्ये पण एक पंजाब आहे. पण सध्याची भारतातली जी पंजाब आहे ती पाकिस्तानवाल्या पंजाब सारखी खेळते, कारण त्या ज्या पद्धतीने कॅचेस ड्रॉप करते ती टीम. पंजाबीने कोणती तुझी व्हिडिओ बघितली, तुझ्या घरी येणार आहे तो माणूस. पण त्याला मराठी तर कळलं पाहिजे. मग तर मी मध्ये एखाद्या पंजाबीने बघितली तर मी केलं तर मग कदाचित त्याला थोडंफार कळेल. तर मला वाटतं की कॅचेस विन यू मॅचेस आणि ड्रॉपिंग कॅचेस ड्रॉप्स द मॅचेस. तर मला वाटतं यावर्षी पंजाब की IPL ट्रॉफी ड्रॉप करणार आहे. हे सीझन ज्या प्रकारे त्यांचं चालू झालेलं, ते कंटेंडर्स होते पहिल्या टॉप 2 जागेवर, पण अनफॉर्च्युनेटली आता ते नाही आहेत टॉप 2 मध्ये. ते कुठे आहेत आता? म्हणजे कुठल्याही IPL सीझन मध्ये कुठल्याही टीमचा हे ड्रीम रन होतं. पहिल्या 7 पैकी 6 मॅच जिंकले होते ते, त्यात त्यांची 6वी मॅच 265 चेस करून जिंकले होते. येस येस येस. आता ते लोक 4थ्या नंबरवर आलेत कालच्या मॅच नंतर, जे की टॉप 2 मध्ये असायला हवे होते आयडियली. लास्ट 2-3-4 मॅच ते लोक हरत आलेत लागोपाठ. सो आय गेस ते ड्रीम स्टार्ट नंतर काय म्हणतो ना, नाईटमेअर एंड चाललाय त्यांचा, जे काय चाललंय. तर पण मेन तर मला फिल्डिंगच वाटते यासाठी प्रॉब्लेमॅटिक. काल पण त्यांनी किती 2 की 3 कॅचेस ड्रॉप केलेत पंजाबने. करेक्ट. हातातल्या. काल अक्षर पटेलने, ज्याने खूप चांगली इनिंग केली, अक्षर पटेलची कॅच ड्रॉप झाली त्यांच्यावर. करेक्ट. आणि काल त्यांना वाटलं की अक्षर पटेल पुन्हा 22 बॉल 11 वगैरे खेळ, पण काल त्याने 50 मारली. येस. तर पंजाबच्या आपण इन जनरल अनालिसिस वरती येऊ आणि कालच्या मॅचच्या अनालिसिस वगैरे करू शकतोस, तो एवढा कॉन्फिडन्स आहे तुझ्यावर. इथे वायफळ गप्पा मारतो आपण. भाई हर्षाजींनी मला विचारलंय, तुझं जे पॉइंट ऑफ व्ह्यू क्रिकेट मधला तो फार इंटरेस्टिंग वाटतं. कोण हर्षा? बाजूला राहतात तुझ्या? हर्षा भोगले, त्यांना मला भोगायचंय बहुतेक. असो, मॅच वर आपण. हर्षा भोगलेला तुला भोगायचंय काय? म्हणजे भोगणं म्हणजे सोड. हा, मॅचवर या. पंजाबने काल पहिली बॅटिंग केली आणि 210 रन टाकलेत त्यांनी. तसं बघायला गेलं तर 210 आता कमीच वाटतात, की हरलेत ही मॅच असंच वाटतं मला 210. पण त्या दिवशी मुंबईने काही तर म्हणजे विनिंग टोटल होती. तर प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग त्यांचे 2 ओपनर आहेत, जे दोघंही कडक इंडियन प्लेअर आहेत. दोघंही अनकॅप्ड आहेत अजूनपर्यंत, पण कमालीचे प्लेअर आहेत. आणि आय गेस दोघांपैकी एक कोणतरी टीम इंडियामध्ये चान्स डिझर्व करतो येत्या काही वर्षात. आय गेस तो प्रियांश आर्याच असेल, कारण की तो लहान पण आहे वयाने. प्रभसिमरन सिंग थोडा मोठा आहे. नाही, तो पण लहान आहे. तुला वाटतो तो पण? अच्छा, बघून नाही, तो बघ ना, त्याचं एज काय आहे? 25 वगैरे मॅच. अच्छा, 25 आहे. हा, मग येऊ शकतो. सॉरी, तो बघून मोठा वाटतो. उलट मला वाटतं प्रियांश आर्या कदाचित मोठा आहे. नाही, तो पण तेवढाच असेल. प्रियांश आर्या तर हार्डली लहान आहे प्रियांश आर्या. सो सबस्क्रिप्शन नसल्यामुळे आपल्याला ऍड आली आहे. असो, तर प्रियांश आर्याने कालची बॅटिंग सुरू केली होती. स्टार्कला ज्या पद्धतीने मारलाय काल, आणि काय पहिल्या ओव्हरला 22 रन आले स्टार्कच्या. पहिल्याच ओव्हर टाकले, त्यात त्याने एक नो बॉल पण टाकला स्टार्कने. नाही, एक वाईट टाकला, त्यावर त्याने प्रियांश आर्या 24 वर्षाचा आहे. एकाच वर्षाने लहान आहे, जास्ती पण लहान नाही. सो दोघं पण येऊ शकतात, दोघांपैकी कोणी येऊ शकतं, पण दोघं येतील असं मला वाटत नाही. मोस्टली तरी प्रियांश आर्या येईल, कारण की तो त्याचं स्टाईल आणि थोडं हे पण आहे. थोडं अभिषेक शर्माला थोडं PR साठी पण वापरता येईल प्रियांश छाने वगैरे. हा, आता इंडियन क्रिकेट टीम त्याच्यावरच चालते ना मित्र. खरं नाही तर थोडीच गिल कॅप्टन असतात. असो, तर पण मग अय्यर का नाही? असो, अय्यर आता होईल. IPL संपल्यानंतर भाई व्हाईट बॉलचा कॅप्टन मला अय्यरच दिसतं. मोठे डिसिजन्स घेतले जातील खूप वर्ल्ड कपला. गिलने अजून काय व्हाईट बॉल मध्ये वाईट नाही केलं, त्यामुळे गिलला काढण्याचं काही रिझन नाही. हो, त्याला का बनवलं? BCCIची ती एक पॉलिसी आहे माहितीये ना, की दोन्ही व्हाईट बॉल फॉर्मॅटचा एकच कॅप्टन असावा. सो जर सूर्याला काढलं तर मग माझ्या मते गिलला पण काढण्यात येईल. पण गिलला ऑलरेडी काढलंय. अच्छा, IPL कॅप्टन्सी, वन डे कॅप्टन्सी, T20 नाही म्हणत, वन डे. T20 त्याला ऑलरेडी काढलंय. तर मग बहुतेक अय्यरला तर T20चा कॅप्टन बनवलं. पण मला वाटत नाही सूर्याला एवढ्यात ते लोक काढतील. नाही, सूर्य नीड्स अ बॅड टुर्नामेंट टू हॅव. त्याने अशी काय बॅड एक सिरीज किंवा टुर्नामेंट नाही गेली त्याची, की पण सूर्याने अशी कॅप्टन म्हणून पण त्याची ट्रॉफी आल्यानंतर तू कसं ते जज करणार आहे, असं मला वाटतं. अगदी सूर्य, असं आपण IPL वर बोलूया आता. लोक किती IPL बघायला येतात, जे काही 4-5 व्ह्यूज येतात आपल्याला, 5-50, 4-5 नाही, 40-50 व्ह्यूज येतात, तर IPL वर बोलूया. आणि प्रियांश आर्याने 33 बॉल 56 टाकलेत काल, आणि प्रभसिमरन सिंगने 15 बॉल 18 मारलेत. प्रभसिमरन सिंग पण ठीक खेळत होता, पण काल मोर ऑफ तो प्रियांश आर्या स्ट्राईक देतो. आणि प्रियांश आर्या
थ्रू द लाईन काही काही शॉट्स करत होता आणि त्याने काय तो pull bill जे मारत एक तर होता. ते लहान स्टेडियम आहे, पुन्हा आपण त्याचमध्ये स्टेडियम लहान आहे धर्मशाला, पण त्याने ते भाई ग्राउंडच्या बाहेर पण मारले खूप मारले आणि इव्हन कॉन्लीने काय काय शॉट्स जे मारले तसे टेनिस शॉट्स मारले ते जाम भारी होते. आणि प्रियांश राणाने 2-3 पूल मारले. कोणाला लक्षात माहिती एनजीडीला डेफिनेटली मारले त्याने. एनजीडीला मुकेश कुमारला यांना मारले. एनगीडी आहे, एनजीडी नाहीये, एनगीडी जे आहे ते. सो ते खूप दर्शनीय शॉट्स होते. म्हणजे प्रियांश आर्या काइंड ऑफ सिमिलर टू अभिषेक शर्माच आहे इन टर्म्स ऑफ टेक्निक, दोघांचा बॅट फ्लो वगैरे दिसताना पण ते सेमच वाटतात मला. येस. सो प्रभसिमरन सिंग आउट झाला लवकर 15 बॉल 18 करून. त्यानंतर श्रेयस अय्यर आला कॅप्टन. श्रेयस अय्यरने खूप चांगला खेळला, काल नॉट आउट राहिलाय. 36 बॉल 59 घेऊन गेला. आणि स्लो बॉलला एक जो 6 मारला तो दारा ठोकावतोय खूप दोन्ही व्हाईट बॉलची. आय गेस तो टेस्ट मध्ये पण येऊ शकेल आणि तो आला. श्रेयस अय्यरचं ते झालंय की दार उघडच आहे, त्याने ते उघडून पण घेतलंय पण तरी त्याला आत घेत नाही त्याला. बाहेर कोणीतरी असं लक्ष्मण रेषा वगैरे मारली किंवा मुंग्यांची पावडर टाकली तो हात जात नाही. पण आता श्रेयस अय्यर डिझर्व्ह, श्रेयस अय्यर मुंगी असं म्हणतो. पण आता मला सांग ना की आता ज्या पद्धतीने चाललंय की श्रेयस अय्यर लास्ट इयर खूप भारी कॅप्टन होता. इव्हन ह्या वर्षी पण फर्स्ट हाफ मध्ये श्रेयस अय्यर वॉज ग्रेट. अजून 4 मॅचेस नाही ते तर ठीक आहे, 4 मॅच सलग हरले तर त्यामुळे त्याची कॅप्टन्सी किंवा त्याच्याबद्दल जे नाही मला किती तो केकेआर पासून चांगलं करत आलं हे पण तुला बघावं लागेल. सो तुझ्या गेल्या 4 पासून तो चांगलं करतो. आणि हे तुला कळलं मला, हे तुला गेल्या 4 मॅचेसवर तुझ्या जज नाही करू शकत. बरोबर. त्याला पुढचे 2 IPL सीझन वाईट गेले तर तू जज करशील की हा जर कॅप्टनशिप कुठेतरी फकअप होतोय याचा. कळलं. सो श्रेयस अय्यरने काल 3-6 5-4 टाकले त्याच्या इनिंग्स मध्ये. आणि त्यानंतर कुपर कॉन्लीला तो सुद्धा चांगला खेळून गेला. 27 बॉल 38. कॉन्लीने शॉन मार्शची जी एक आपल्याला रेप्लिका दाखवली आहे त्याच्या बॅटिंग मध्ये, ही इज ऑलमोस्ट लाईक शॉन मार्श, मे नॉट टेक्निकली पण त्याचा इम्पॅक्ट तसाच आहे आणि तो खेळतो पण पंजाब मधनच आहे. सो कुपर कॉन्ली इज अ ग्रेट प्रॉस्पेक्ट फॉर ऑस्ट्रेलिया. तो खेळला पण आहे ना, इंटरनॅशनल खेळला चॅम्पियन्स ट्रॉफीला होता तो. त्याने आय गेस रोहित शर्माला आउट केलं होतं माझ्या मते स्वीप शॉट वरती चॅम्पियन्स ट्रॉफीला सेमीफायनल. आय रिमेंबर. आणि त्यानंतर मग खाली तर कोण एवढं खेळलं नाही. स्टॉयनिस आला, शशांक सिंग आय गेस ड्रॉप होतोय पुढच्या. नाही शशांक सिंग मला एक तर वाटतं पहिली गोष्ट त्याने कॅचेस ड्रॉप केलं, त्याला ड्रॉप केलं हे ठीक होतं, पण शशांक सिंग बॅटर म्हणून कधीच नव्हता फसला फार. त्याने IPL ला पण आता काय नॉक्स हल्ली खराब खेळतो, पण अदर शशांक सिंगने बॅटर म्हणून काही खराब नाही केलं. आता त्यांनी एक चांगली लास्ट इयरचं कॅम्पेन त्याचं कडकच होतं भाई. लास्ट इयर फायनलला पण त्याने RCB ला थोडं घुसवलंच होतं. एक जर मध्ये ओव्हर त्याची बरी गेली असती, भुवनेश्वरची त्यांनी जरा मारली असती अजून, तर ती ट्रॉफी ऍक्च्युअली पंजाब डिझर्व करत होती. असो या वर्षी पण पंजाबच करत होती, पण आता गेल्या आता RCB करते असं मला खूप मनापासून. आता मला वाटतं लखनौ पण करते, पण ती बाहेर गेली. मग तसं तर MI पण करत होती. एमआयचा ट्रॉफी आहे ब्रो. MI डझंट नीड ट्रॉफी, दे आर ट्रॉफी. अरे 5 ट्रॉफी आहेत आमच्याकडे. अंबानींना तू, नीता भाभींना तू ट्रॉफी म्हणतोस. 5 ट्रॉफी. आता हे बघून ऍक्च्युली व्हिडिओ स्ट्राईक करू शकतो, पण ठीक आहे. नाही आपण बीप टाकूया तिथे, आपण ते एडिट करूया. फक्त आपल्याकडे ते स्वातंत्र्य, फक्त नाव एडिट कर, भाभी ठेव, फक्त नाव एडिट कर. मार्कस स्टॉयनिसने 1 रन मारून आउट झाला 2 बॉल मध्ये. त्यानंतर मार्कस स्टॉयनिस पूर्ण काय इनिंग खेळतो, पण काय बॉलिंग पण त्याची ठीकठाक, त्याची बॉलिंग कशी तो मॅच फिरवतो असं म्हणतो. एक्झॅक्टली. आणि शशांक सिंग तर गोल्डन डक. त्यांनी शशांक सिंगवर जो मार्ग निवडला तो मला आवडला, की त्यांनी तर आता फिल्डिंगला घेतच नाही, त्याला इम्पॅक्ट सो ते बरं आहे, म्हणजे ते ठीक आहे. मग तेच आहे, इम्पॅक्ट सब जरी कोणाला पटत नसेल तरी ते शशांक सिंगला पटत असणार, त्यासाठी ते बनवलं माझ्या. पण मला असं वाटलं की तुला आठवतं एक 13च्या IPL मध्ये जेव्हा रोहित शर्मा आय गेस जस्ट नवा कॅप्टन झाला होता, तेव्हा एक पोलार्डने मॅच केली, तुला आठवतंय, चेन्नई अगेन्स्ट होती. मुंबईने काहीतरी 150 वगैरे मारले, बट ऑब्व्हियसली मुंबई समोर चेन्नईसाठी ते खूप होतं. सो त्यात पोलार्डने सलग 3 कॅचेस ड्रॉप केल्या होत्या माईक हसीच्या मारामध्ये. आणि मग त्यानंतर असं होतं की प्रत्येक बॉल पोलार्डच जात होता, पोलार्ड ड्रॉपच करत. पण तसंच होतं, तुझं त्या दिवशी नशीब खराब असेल तर सगळे बॉल तुझ्याकडे येतात आणि आपलं तर आयुष्य खराब. खरं जाऊ दे आता तिकडे. पण सी ना, पोलार्डची ती क्वालिटी आहे की त्या 3 त्याने ड्रॉप केल्या. मग मुंबईने आय गेस जॉन्सन का कोणीतरी कमबॅक करवला मुंबईला. मग चेन्नई तर आय गेस 79 वगैरे ऑल आउट झाली. पण मग त्या मॅच मध्ये म्हणजे त्या मॅच नंतर त्या गोष्टीचा कधी इम्पॅक्ट पोलार्डवर दिसला नाही आपल्याला, कारण की एक तर तो कुठून येतो, तो वेस्ट इंडिज वर, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल आकाशात असतो. सो इंडियन्सचा कॉन्फिडन्स लेवल तेवढा कधी चांगला नव्हताच, म्हणजे कोणाचाच नव्हता ओव्हरऑल. इंडियन्स ते पण वेस्ट इंडियन्स आहेत मित्रा. पण मग त्याचं नाव माहिती आहे ना, किरण आहे. खरं, किरण पोलार्ड आहे तो. त्या लोकांना कॉन्फिडन्स मध्ये तू बीट नाही करू शकत. तो फिल्डर पण खूप चांगला आहे, तो नॅचरली खूप चांगला. सो त्याचा कधी फिल्डिंग मध्ये मी नव्हता ऐकलं.
असू शकतं. आणि मग शशांक सिंग आउट झाल्यानंतर सुयश शेडगे आला. सुयश शेडगेने कमाल इनिंग केली. त्याने फ्युचर, आय एम प्रेडिक्टिंग ही इज द फ्युचर. मग नाही होणार, हा बोलतोय म्हणजे नाही होणार. त्याच्या बॅटिंग मध्ये भाई पोटेन्शियल काय, त्याने स्टार्कला जो पूल मारलाय समोर, अरे हा ऍक्च्युली काय म्हणतो, टॉक्स अबाउट इज कॅलिबर. पण स्टार्क पण थोडा हेच वाटत होतं, विस्कळीत वाटत होती त्याची बॉलिंग. 4/57. मला आयपीएल मध्ये स्टार्क कधी असा प्रॉपर स्टार्कच्या इम्पॅक्टने खेळलेला आठवतच नाही भाई. आरसीबी जेव्हा तो आरसीबी सीझन एकच एकदम, मी सांगू तुला, तो 18 का 19 सीझन मध्ये हार्डली 5 सीझन आयपीएल खेळला. त्यात त्याने आरसीबीत एक गाजवलं, त्याने केकेआर मधनं वाईट खेळलं, पण त्याने क्वालिफायर आणि फायनल, त्याला सगळ्यात जास्त बीड मिळालेली तेव्हा, आणि त्यात त्याने क्वालिफायर आणि फायनल गाजवली, कारण त्याने एसआरच्या दोन्ही मॅच मध्ये एकट्याने मारलं, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा सगळ्यांना. सो स्टार्क इज द गाय की तो तुला ट्रॉफ्या जिंकवतो, तसा प्लेअर वाटतो मला. आणि स्टार्क एकदा खेळला कमी आयपीएल, सो तू हे पॅट कमिन्स बद्दल बोलू शकतोस की पॅट कमिन्स तेवढा ग्रेट बॉलर राहिला नाही आयपीएल मध्ये, असं तू बोलू. नाही, पण मला तो ऍज अ कॅप्टन खूप चांगला. पण आधी पॅट कधी बॉलर एवढा ग्रेट नव्हता T20 साठी. तो बॉलर तसा तर ग्रेटच आहे खूप, पण नाही, मला T20 मध्ये पण तो चांगलाच बॉलर वाटतो नेहमी मला. जेव्हापासून ते कॅप्टन, त्याला जी झिप मिळते ना बॉल मधून, ती अजून कोणाला मिळत नाही. मला नाही वाटत आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तसं हे कोणाला मिळतं. इव्हन बुमराला पण नाही मिळत. ते जे बॉल त्याचा जो स्किड होऊन जातो तसंच ते सगळं बुमराला नाही मिळत, त्याच्या हाईटमुळे ऍक्च्युली. पण मे बी कमिन्स मला तेवढा कधी T20चा मेगा बॉलर वाटला नव्हता त्या काळात तरी. आता माझ्या ते गेली, तुला आठवतं केकेआर मध्ये त्याला अधिक, जेव्हापासून तो कॅप्टन झाला ना ऑस्ट्रेलियाचा, तेव्हापासून त्याच्या गेम बदललाय, माइंडसेट मध्ये बदल झाला असेल, इव्हन त्याच्या कॉन्फिडन्स मध्ये पण बदल झाला असेल. या सूर्यांश शेडगेवर येऊया आपण. 8 बॉल 22 रन गेले, त्यात त्याने 2 6 टाकलेत, आणि दोन्ही 6 लेग साईडला मारले त्याने. एक तर त्याने समोर आला, एक लेग साईड मारला जो की ग्राउंडच्या बाहेर गेला, कमाल मारला. आणि त्याने 2 4 पण टाकले. आणि मुंबईचा पोरगा आहे, आणि भाई बॅकफुटला चांगला खेळतोय. युनो कोणाचा आयडल आहे तो, सॉरी कोण त्याचा आयडल आहे? युनो कोण रे? युनो यास थोडे बॉलिंगवर येऊया आपण. यांच्या आपलं दिल्लीच्या बॉलिंगवर येऊया. स्टार्कने 4 over 57 रन दिलेत, ऑलमोस्ट 1 डेचे रन दिले स्टार्कने. 2 विकेट काढल्यात पण त्याने ऑब्व्हियसली. त्यानंतर मुकेश कुमार एकट्याने चांगली बॉलिंग केली, 4 over 31 रन दिले. मुकेश मॅग्राथ, येस, मुकेश मॅग्राथने 1 विकेट काढला त्याने. 7.8चा त्याचा इकॉनॉमी. बाकी तर ऑलमोस्ट 8च्या वरच आहे सगळ्यांचा इकॉनॉमी. नाबीचा जास्त आहे, माधव तिवारीचा जास्त आहे, लुंगी एनगेडीचा 12चा आहे, ऑलमोस्ट 11.5 आहे त्याचा. पण माधव जो आहे दॅट इज ही इज अ गुड प्रॉस्पेक्ट. त्याची जी बॉलिंग ऍक्शन आहे ती अमयाचे लहानपणीचे गुरु होते. अमया ज्यांच्याकडे क्रिकेट शिकला मनातल्या मनात. अमयाने एक लव्यासारखं त्याला, मी डेलस्टन कडे शिकलो. मला तू आधी शेनबॉन्ड आवडायचं, तुम्हाला बोलायचं ते तर आवडायचं आणि त्याची ऍक्शन आवडायची, पण असं मी मानेन जर गुरु कोण असेल माझा तर तो डेलस्टनच असेल. पण तशी बॉलिंग का नाही जमली कधी असं. पण शेनबॉन्ड डेल्स्टन वॉज अ गुड बॉलर, नॉट अ गुड गुरु. मला वाटतं शेनबॉन्ड इफ हॅड अ ग्रेट फिटनेस, तो डेल्स्टन पेक्षा पण भारी बॉलर. ऑब्व्हियसली छोट्याशा करिअर मध्ये जो इम्पॅक्ट टाकलाय इंटरनॅशनल क्रिकेटवर, तो अजून कोणी नाही टाकलाय. आणि येस, आणि तेच त्याचा तो आय गेस हायली रिस्की बॉलर होता फिटनेसनुसार, आणि तो खूप लवकर आयसीएल ला गेला. आपण शेनबॉन्ड बद्दल खूप बोलतो, माधव तिवारी बद्दल बोलतो. माधव तिवारी शेनबॉन्ड सारखी ऍक्शन थोडी स्लो ऑब्व्हियसली, इव्हन फॉलो थ्रू पण थोडा शेनबॉन्ड सारखाच त्याचा. आणि ते असं काहीतरी त्याची ऍक्शन आहे. सो येस, माधव तिवारी मला वाटतं की काल चांगलं प्रॉमिसिंग त्याने परफॉर्म केलेलं आहे. इव्हन तो बॅटर पण चांगला आहे, त्यानंतर थोड्या सेकंड इनिंगला त्याने प्रूफ केलं त्याच्यात. येस, पण मग बाकी त्यांची बॉलिंग ओव्हरऑल 210 रन मारले तरी ठीक आहे म्हणजे. आणि एनजीडी पण बॉलर युज केले, सो त्याने प्रत्येकाला 4-4 असं करून वेगळा बॉलर युज पण नाही केला त्याने. ते वाटप होतं. तर एनगीडी पण मला असं वाटतं की पोस्ट दॅट इंजरी टू हिज हेड सेम नाही राहिलाय त्याचा, तो डीप. बाय द वे, दिल्लीने ह्याला बॉलिंग नाही करवले मित्रा. कोणाला? चहलला. दिल्लीमध्ये चहल नाहीये मित्र. नाही सॉरी, पंजाबने. त्याच्यानंतर सेकंड इनिंगला सॉरी, पंजाबने चहलला बॉलिंग नाही करवली. बरोबर कालच्या मॅच मध्ये. सो मला माहित नाही आता हे काय नवीन स्ट्रॅटेजी आहे की स्पिन फ्रेंडली विकेट नसेल तर स्पिनरला बॉलिंगच न देणं, आणि चहल सारख्या बॉलला स्पिन, ज्याने आरसीबी मधनं कुठला ते पिच चिन्नस्वामीवरती बॉलिंग केली. एक्झॅक्टली, हा, आणि चांगली बॉलिंग केली चिन्नस्वामीवर. त्याला तुम्ही डावलताय तर मग आय डोंट नो कुठे चाललंय. किंवा श्रेयस हॅज सम पर्सनल अजेंडा असं. शिरे, लोकांच्या पर्सनल गोष्टीवर बोलायला काय मजा तुला. असो, दिल्लीने कालची मॅच जिंकली फायनली. 210 त्यांनी चेस केले, 216 मारले त्यांनी इनफॅक्ट.
त्यांच्यासाठी ओपनिंगला आलेला KL राहुल आणि अभिषेक पोरल दोघंही ठीकठाक वाईटच वाईटच खेळले. त्यांच्या 3 विकेट 33 का 34 ला होत्या. आणि मला एक प्रश्न आहे अजूनही, दिल्ली, मला असं वाटतं की दिल्ली इन जनरल अनसक्सेसफुल का टीम आहे, यामागे काही म्हणतो ना कारण असतात प्रत्येक टीम मागे. तर दिल्लीचं मला असं वाटतं की ते लोक काही गोष्टी काय म्हणतो ना, ते नको त्या गोष्टी रिपेअर करत असं मला वाटतं. म्हणजे जसं की एकदा स्वतःच्या चांगल्या प्लेयर्सना चान्स देत नाही ते लोक. जसं की या सीझनला निसांका चांगला खेळला, त्याला काढायला लास्ट मॅच चांगला खेळलाय, नाही त्याच्या आधीची चांगला खेळला, लास्ट मॅच वाईट केला होता तो चांगला खेळला होता. त्यानंतर नितीश राणा सीझन मध्ये चांगला खेळलाय. आय गेस ही इज सेकंड टू KL राहुल इन टर्म्स ऑफ इम्पॅक्ट इन द बॅटिंग. सो जे प्लेयर चांगले खेळतात त्यांच्या एखाद ऑफ इनिंग मध्ये तुम्ही कसं ठरवताय की हे लोक रिझन आहेत हरण्यासाठी आणि तुम्ही लगेच बसवताय. सो मला वाटतं की दिल्ली कधीच ट्रॉफी का नाही जिंकली याचं एक कारण तुला या सगळ्या नाही. बघ लास्ट मॅच तो चांगली खेळला, पण निसंका लास्ट मॅच 50 टाकले, इंजर्ड झाला असेल ठीक आहे. पण त्यांनी एक तर इतक्या काळामध्ये पृथ्वी शॉला चान्स नाही दिला नीट. त्यांनी मधल्या का डेव्हिड मिलरला पण बसवलं होतं. सो मला वाटतं की दिल्ली जामच ते ट्रॉफी का जिंकत नाही याचं रिझन त्यांच्या प्रत्येक मॅचच्या टीम सिलेक्शन मध्ये कळून येतं. पण कालची जिंकलेत ते, पण ट्रॉफी मित्र मॅचेस तर ते मुंबईच्या पुढे पण जिंकले होते रे, पण फायनलला मुंबईनेच मारलं होतं. ऍक्च्युली नव्हतं, अख्खी सिरीज मुंबईत जिंकण्यापुढे जिंकली होती सगळ्या मॅचेस. नंतर मग साहिल पारख आला खाली, त्याने पण 6 बॉल 13 मारून तो आउट झाला. पण त्याने 1-2 शॉट मला असं वाटलं अक्षर पटेल सारखेच केले, तसं कव्हर मध्ये ऑफ केले होते. ट्रिस्टन स्टॉप्स या माणसाचं काय करायचं, तो एक इनिंग चांगली नाही खेळत मित्र. तो फक्त असं कुठे मध्ये मध्ये चिपिन करतोय, पण असं प्रॉपर एक इनिंग नाही येते त्याच्याकडून अजून. तो त्याची मोठी इनिंग जे म्हणतो पहिल्या मॅचला झालेली वाटतं त्याची, त्याने मिलर बरोबर एक पार्टनरशिप टाकलेली 30, त्याच्यानंतर तो ठीकठाक. पण तो तेच इम्पॉर्टंट नॉक खेळतो आणि ते लोक त्याला बसवत पण नाहीत. स्टब्स मध्ये खेळतोय असं म्हणतो की त्याचा थोडा इम्पॅक्ट नाहीये, पण तेच आहे स्टब्स माझ्या मते तो जिंकवत नाही पण तो हरवत पण नाही, त्याच्यावर तो थांबलाय टीम मध्ये असू शकतं. त्यानंतर मग अक्षर पटेल आला, येस त्यांचा कॅप्टन आपल्या दिल्लीचा 30 बॉल 56 मारून गेला अक्षर पटेल आणि मॅच विनिंग. पण अक्षर पटेल मला बॅटिंग करताना तेवढा कम्फर्टेबल वाटत नव्हता काल बऱ्यापैकी. तो खूप असे मिस टाइम झालेले शॉट आणि आउट ऑफ शेप गेलेले अनकन्व्हिन्सिंग शॉट. त्यामुळे पण माहित नाही तू तरला कसा नाही कसा. आणि मग काल त्याची प्रॉपर रिव्हेंज मॅच होती, कारण त्याने मागच्या मॅचला 22 बॉल 11 केले होते. तर लोकांनी त्याच्या बॅटिंगला नावं ठेवली होती, काय बॅट्समॅन का वगैरे. मी बॅटिंग करू शकतो. सो त्याने 30 बॉल 56 मारून गेले, त्यात त्याने 2 6 आणि 8 4 टाकलेत. त्याने 186चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. आणि त्यानंतर मग खाली अजून एका मोठ्या माणसाने त्याला खूप जास्त हेल्प केली, जो माणूस म्हातारा होतच नाहीये, लहानपणापासून बघतोय तो तसाच खेळतोय. डेव्हिड मिलर 12 पासून तर लागेच आपण बघतो, 11 का 12 पासून. डेव्हिड मिलर इंटरनॅशनल पण तसाच खेळतो. डेव्हिड मिलर IPL पण तसाच खेळतो. डेव्हिड मिलर बाहेरच्या T20 ज्या काही लीग चालू असतात जगभरात त्या पण तसाच खेळतो. त्याने काल 28 बॉल 51 मारलेत. आणि मध्ये काय होतं त्याला प्रॉपर ड्रॉप बीप करायचं. मला वाटतं राजस्थानमध्ये त्याला फार नीट खेळलं नाही, त्याला गुजरातने पण बऱ्याचदा ड्रॉप केलं. बट आय गेस क्लास बियॉन्ड एव्हरीथिंग आहे. आणि काल त्याने एक लॉंग ऑफर असा एक आडवा शॉट मारला, तो काय ट्रॅव्हल केला होता बॉलने. 4 6 आणि 3 4 मारले त्याने. 182चा स्ट्राईक रेट होता. सो आय होप दिल्ली पुढे जाऊन डेव्हिड मिलरला परत ड्रॉप नाही करणार. दिल्ली कोणीच करू नये ऍक्च्युली. ही इज द ओनली आफ्रिकन हू डजंट चोक. कारण की बघ ना, त्याने तो जर दुसऱ्या कोणत्या टीम मध्ये असता साऊथ आफ्रिकेकडून तर त्याच्या नावावर ट्रॉफीज असल्या असतात, जर त्याला हवा तसा सपोर्ट मिळाला असता बाकीच्या प्लेयर्स कडून. साऊथ आफ्रिका पाकिस्तानमध्ये असतं तर नाही, मन असतं मिळालं. बांगलादेशमध्ये असतं तर कदाचित यू नेव्हर नो. कारण बांगलादेश लहानपणापासून आपण तेच आहे की इंडियाचं जसं की डेव्हलपिंग नेशन आहे, त्यांच्या मागून येऊन अफगाणिस्तान कडक डेव्हलप झाली. अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये खूप डेव्हलप झाली. आयर्लंड खूप बेटर टीम वाटते मला, कारण की अफगाणिस्तानमध्ये तसं एक्स्ट्रॉर्डिनरी टॅलेंट पण आहे असं मला वाटतं. नाबी म्हण, राशिद खान, नूर अहमद, ओमर जाई हे सगळी माणसं खूप जास्त एक्स्ट्रॉर्डिनरी. तसं बांगलादेशमध्ये नाही. बांगलादेशमध्ये कोण आहे? शाकिबच माहिती आपल्याला. आणि मला माझ्या लहानपणी मोहम्मद अशरफुल हे दोनच नावं म्हणतात की भाई लेजंड. हे लोक म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी टीम मध्ये जाऊन खेळू शकतात इंटरनॅशनल. हे दोनच नाव आहेत, बाकी कोण तुला बांगलादेशात? तो प्रॉब्लेम वाटतो मला त्यांचा. येस. आणि मग नंतर दोघांची पण विकेट पडली ऍक्च्युली, अक्षर पटेल आणि डेव्हिड मिलरची. पण मॅच तोपर्यंत आवाक्यात आलेली नाही. पण मॅच कसं होतं की मॅच एकदा 210 असल्यामुळे सतत चेसिंगच होतं. म्हणजे ऑलमोस्ट शेवटच्या 30 बॉल काहीतरी 70 वगैरे हवे होते. पंजाबने ते 4 ओव्हर चेस करत. सो एंडला ते 2 नॉक्स आले, ते महत्वाचे होते. आशुतोष शर्मा 24 त्याने केले आणि माधवराव सिंधिया 8 बॉल 18 मारले. माधवराव सिंधिया बोललो तर माधव
ज्योतिरादित्य सिंधियांचे वडील. कळलं मला, पण तिथे का पोहोचलास तू? माधव म्हणून माधवराव सिंधिया, जाऊ दे. माधव तिवारी होता. सो त्याची बॅटिंग पण खूप प्रॉमिसिंग आहे आणि मला वाटतं फिनिशिंग नॉक खेळू शकतो हे काल दिसलं की भाई थोडं तरी म्हणजे अगदीच तुला प्रत्येक मॅच नाही जिंकवली तरी कुठे ना कुठेतरी चिपिन होऊ शकतात त्या नंबरला येऊन. त्या नंबरला तो काल उतरलेला. 8 बॉल 18 मारले त्याने. आशुतोष शर्माचा आडापट्टा चालला काल, तुझं असं म्हणाल तसा. 10 बॉल 24 रन्स मारून गेला तो आणि खाली आकिब नबीने 2 बॉल 10 मारले. बरोबर. त्यात त्याचा 1 6 आणि 1 4 होता. येस ऍक्च्युली शेवटच्या ओव्हरला ते नो बॉल वगैरे पण पडले, त्यामुळे ती शेवटच्या टाकली कोणी, त्या ह्याने टाकली ना, कोण टॉपला हा टाकत होता तो यश ठाकूरने दिले. आणि काल त्यांनी जे केलं एक तर ते चहलवाला 4 ओव्हर 55 रन दिले तरी यश ठाकूरने. पण काल अर्शदीप सिंगने ऑब्व्हियसली इट वर्क फॉर हिम. व्लॉगिंग बंद करणं, त्याने पण एक परफॉर्मन्स सुधारला. व्लॉगिंग बंद ड्रॉप केला अर्शदीपने, पण त्याने शशांक सिंगचा इम्पॅक्ट ठेवला. पण काल त्याने बघ ना, ह्या अख्ख्या पिचवर त्याने 4 ओव्हर 21 रन 2 विकेट काढले. 5 खूपच बॉलिंगच्या बाबतीत त्याच्या नाही, त्याचा एक रेकॉर्ड आहे या सीझन मध्ये. त्याने ह्या सीझन मध्ये नाही सगळं रन त्याने दिले. 60 एक्स्ट्राच गेल्या वर्षी 3 मॅच मध्ये 60 रन दिलेत. प्रत्येक 3 मॅच मध्ये 60 रन दिलेत. असं झालं. सो अर्शदीप सिंगने खूप चांगली बॉलिंग केली. त्यानंतर यश ठाकूरने वाईट बॉलिंग केली. 4 ओव्हर 55 रन टाकले. पोरेलचा बोल्ड चांगला. मार्को यान्सनने पण ठीकठाकच केली, म्हणजे 4 ओव्हर 45 रन्स दिले. पण मला वाटतं की पंजाबचा ओव्हरऑल जो वीक पॉईंट आपण म्हणतो ना, तो बॉलिंग आहे पंजाबचा. अर्शदीप सिंग काय कन्सिस्टंट नाहीये. तो एखाद मॅच खूप भारी करतो. यान्सन आणि अर्शदीप सिंग जर चालून गेले तर पंजाब क्रूज करेल. पण तेच नाही चालून गेले, पण त्यांच्याकडे तसा भरोशाचा बॉलर नाहीये अदर दॅन चहल. आणि चहलला ते बॉलिंग नाही करत. सो मग काहीतरी त्यांचा थिंक टँक नीड्स टू थिंक, असं मला वाटतं की काय पद्धतीने बॉलिंग सेट. असं माझं ऍटलिस्ट म्हणणं आहे की तुम्हाला एवढाच इश्यू तर स्टॉयनिसला तुम्ही घ्या. एकतर स्टॉयनिसला तू जर ओव्हर देता तर त्याच्यापेक्षा चहल खूप चांगली बॉलिंग टाकेल. राईट, जरी तुला पेलला एखाद दुसऱ्या ओव्हरला चहलला, तरी ही विल मेक शुअर की नेक्स्ट ओव्हरला तो कमबॅक करेल. स्टॉयनिसला दिवस लागतो की ज्या दिवशी ह्याला विकेट मिळते. 3 ओव्हर मध्ये 44 रन दिले तरी. सो स्टॉयनिसला 1-2 ओव्हर करून बाकीच्या तू चहल करून 2 ओव्हर करूच शकतो जर तुला अगदीच स्पिनर्सची एवढी भीती वाटते की भाई मारच खाईल वगैरे. पण हेच आहे आजकाल हे जे डिसिजन चालले, जसं की मुंबईने पण कालच्या मॅचला जे केलं, रघु शर्माला बॉलिंगच नाही करवली, जे की बरोबर होतं, पण त्याला तुम्ही घेतलंच का इम्पॅक्ट म्हणून. सो डिसिजन जर आम्हाला त्याच्या जागी कोणतरी वेगळा प्लेअर घेतला. शार्दुल ठाकूर होता ब्रो, गोल्डन आर्म. सो ओव्हरऑल कालची मॅच ठीकठाक वाटली मला. मॅच चांगलीच झाली. पण ऍक्च्युली ते टीम्सचं पण वाटतं आपल्याला, या टीमची पॉप्युलॅरिटी एवढी नाहीये, त्यामुळे बघायला तेवढा. प्रीती झिंटाचे 4-5 शॉट्स लागले माहिती, त्यात व्ह्युअरशिप खूप वाढली होती. प्रत्येक मॅचला ह्याला पहिल्यांदा बोलले. सो येस, प्रीतीसाठी मला वाईट वाटेल जर पंजाब बाहेर पडली या अख्ख्या फॉर्म नंतर. नाही, बाहेर आय गेस कठीण आहे, कारण अजून पण ते लोक 4थ्या नंबरला, जर पुढच्या ते जाऊ शकतात 5-6, कारण चेन्नई मागून क्रूज करते. शिवाय KKR फॉर्म मध्ये आलेली. सो ह्या 2 टीम मला वाटतंय की सरप्राईज करणार खूप लोकांना. आणि मला वाटतं की पंजाब ज्या पद्धतीची बॉलिंग आहे ना पंजाबची, पंजाब जरा डगमगली आहे. आणि मला वाटतं की मुंबई सोबत त्यांची पुढची मॅच आहे, जी मला वाटतं मुंबई जिंकणार आहे. सो पंजाब आता जिंकली पाहिजे, कारण की बस झालं, श्रेयस अय्यरवर अजून अत्याचार मी बघू नाही शकत. मग त्यांना बॉलिंग त्यांची नीट ठेवावी लागणार आहे. किंवा माझं म्हणणं, तुम्हाला स्टॉयनिस तेवढी बॉलिंग देत नाही चांगली, आणि त्याची बॅटिंग पण नसेल. सो तुम्ही ऑफच आहे, अजरतुल्ला तुम्ही उमर जाईला खेळू शकता, त्याची बॉलिंग खूप बेटर आहे स्टॉयनिस पेक्षा. राईट, येस. आणि पंजाब इथून कुठपर्यंत जाईल या सीझन मध्ये, ट्रॉफी जिंकेल का, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आणि बाकी मुंबईच्या एलिमिनेशन बद्दल तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.